चला, आज आज तारीख आहे 20 डिसेंबर 2025 आणि आज आपला रॅपिडो चॅलेंजमधला आहे दिवस 12वा. आणि आज आपण आहे ना रात्री रॅपिडो करणार आहे. जोपर्यंत आपली ताकद आहे तोपर्यंत आज रात्री रॅपिडो करून किती अर्निंग करू शकतो आपण आज बघणार आहोत. सध्या तरी आहे ना मी दुसऱ्यांदा करत आहे रात्री रॅपिडो राईड. आधी पण करून बघितलेली, तेव्हा जवळपास 2000च्या आसपास अर्निंग झाली होती 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत. आता तरी रात्रीचे 12:30 वाजलेत बरोबर. आणि आता आपण आज रात्रीची पहिली राईड आपण पिक करायला चाललो आहे. अजून तरी 1 किलोमीटरवरती आपली राईड आहे. त्यांना सोडायचं आहे ठाणे स्टेशनला. नशीब आपल्याकडे ऑक्स लाईट आहेत, त्याच्यामुळे काय रात्री टेन्शन नाही आपल्याला. कुठेतरी रात्री अंधार वगैरे असला या लाईट काम येतात. फक्त जिकडे उजेड असतो तिकडे बंद करतो. फक्त अंधार असल्या ठिकाणी आपण फक्त लाईट्स ॲक्टिव्ह करतो. सध्या तरी रायडिंग ग्लव्स आहेत पण ते जरासे फाटलेले आहेत. थंडी आज खूप आहे, थंडी खूप आहे. आज थंडी खूप आहे भाई. एकतर असे एरिया असतात ना, जराशी भीती वाटते माहिती आहे का अशा ठिकाणी जायला रात्रीची. असे बेवडे सावडे फिरत असतात आणि हे डोगेश भाई लोक असे रस्त्याने उभे असतात एवढे. तर असे कुत्रे मागे लागतात आणि चुकून जर स्पीड ब्रेकर आला आणि कुत्रे लागलेले असतील मागे तर आपला संपला विषय. इकडे कोणी एवढा राईड बुक केली आहे भाई? अच्छा, या आय टी पार्कमध्ये कोणीतरी केली असेल बुक राईड. ठाणे स्टेशनला सोडू ना? ठीक आहे, बसलास? थँक्यू. चला, तर आजच्या रात्रीची दुसरी राईड आहे. नौपाड्यापासूनच आहे. त्यांना कोपरीला ड्रॉप करायचं आहे. आणि आज रात्रीच्या सगळ्या राईड तर आपण रेकॉर्ड नाही करू शकणार, कारण जास्त राईड होतात तर व्हिडिओ खूप लांब होते. आता सध्या आहे ना पटपट जेवढ्या राईड भेटतील तेवढ्या मारत जातो आणि मध्येच तुम्हाला एक अपडेट देतो किती राईड झाल्या त्या. म्हणजे साधारणतः आता वाजलेत 1:45, 2:30 ते 3च्या दरम्यान तुम्हाला एक अपडेट देतो किती राईड होतात त्या. आता आजचे जे सेकंड कस्टमर आहेत त्यांना पटकन पिक करतो. इथेच कुठेतरी आहेत. हो झालं, हे स्टार्ट केलं. झालं काय बोल, मला हे एंड केल्यावर दाखवतं रे असं. ठीक आहे, माहिती ना कुठे जात, तुला माहिती ना कुठे दादा? प्रेमनगर. मला फक्त सिद्धार्थनगर माहिती आहे. मी वागळेमध्ये राहतो. हेल्मेट कशाला घातलं तुला रात्री कोण? अरे व्लॉगिंग चालू आहे ना बाबा, व्लॉगिंग चालू आहे. या हेल्मेट नाही घातलं तर? अरे ह्याच्यामध्ये माईक सेटअप आहे ना पूर्ण. हां, अरे थंडी किती आहे भाई रात्रीची, कान म्हणजे हे होतात पूर्ण. मग अरे इथे तर काय नाही, तू इकडे जाशील ना बागबीळ बाजूला, गारटा पूर्ण गावाला आलं असं वाटतं तुला. आई सगळे टांगेवाले पण इथे जायचे होते. प्रेमनगर कुठे रे तरी? प्रेमनगर आपला फायर ब्रिगेड माहिती आहे कोपरीचा? काय बोलतो? कोपरीचा फायर ब्रिगेड माहिती आहे का तुला? फायर ब्रिगेड हां माहिती आहे मला. होतं सिद्धार्थनगर, तो अष्टविनायक चौक पुढे ते प्रेमनगर थोडं. काय बोलतो? रॅपिडोला फायदा आहे काय? हो आहे, पण सध्या खूप रिस्क मोडवरतीच आहे. मुंबईला जाऊ शकत नाही आपण का? मुंबईला गेलो तर 10,000 फाईन आहे पकडला तर, आणि गाडी सीज होणार आपण. 10,000 फाईन आहे? हो, कशावर पण? मुंबईमध्ये बॅन आहे रॅपिडो. एंड करून ते कळेल रे. नाही रे, UPI मध्ये पण नाहीत माझ्या अकाउंट ज्यामध्ये आहेत. जीपीएस कर ना. हे पण लागतो ना, टॅक्स पण लागतो ना ह्याच्यात. चला, आजची तिसरी राईड पण आपल्याला मिळालेली आहे. तर इथून आता मी करतो आपला कॅमेरा ऑफ आणि सरळ तुम्हाला भेटतो 2:30 ते 3 वाजता भेटतो किती राईड केल्या त्याच्यावर. बापरे, सकाळचे बरोबर 4:15 वाजलेत आणि आतापर्यंत आपण 12 राईड केल्या. आणि आपण किती वाजल्यापासून 12:30 पासून ते 4:15 पर्यंत आपण टोटल 12 राईड केल्या. आज काय जास्त राईड मिळत नव्हत्या.
तर टोटल आपले 755 रुपये झाले आहेत 12 राईड करून आणि 100 रुपये आपल्याला एका कस्टमरने टिप दिली आहे. तर टोटल आजची अर्निंग आहे 855 रुपये. तर आता बघू कुठली राईड मिळते का, नाही तर घरी जाऊ. 1000 रुपये तरी करून जातो आज. राईड पडतच नाही आज जास्त. चला तर आजची आहे ना 13वी राईड आपल्याला मिळालेली आहे. त्यांना आपल्याला ड्रॉप करायचं आहे वागळेमध्ये, म्हणजे आपल्या इथंच कुठेतरी ड्रॉप करायचं आहे. एवढी ड्रॉप लोकेशन तर परफेक्ट बघितली नाही, पण वागळ्याची बघितली तर उचलली पटकन. इथून आता 2 किलोमीटरवरून पिकअप आहे आपलं. चला आपले जे कस्टमर आहेत ना ते कळव्या नाक्याच्या पुढे उभे आहेत, तर त्यांना पिक करायचं आहे तिकडून. इथेच कुठेतरी आहेत आपले पिकअप. भटवाडी किसन नगर ना. थँक्यू सो मच. तर मी ते उद्या कन्फर्म होते फक्त. एकाशी कन्फर्म झाली ते पैसे आलेच नाहीत मला. तर त्याला कंप्लेंट टाकली, ते बोलतं आम्ही रिकवर करू. चला तर आजची ना आपण 13वी राईड पण आपण ड्रॉप केली आणि टोटल अर्निंग झाले 823 रुपीज. त्यातले 100 रुपये आपले टिप आहेत, तर 923 रुपीज. तर अजून 80 रुपयाच्या आसपास अर्निंग केली की आपले 1000 रुपये होऊन जातील. त्यानंतर आपण घरी जाऊ सरळ. चला सकाळचे आहेत ना बरोबर 5:05 झालेले आहेत आणि दुपारी 12:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत आपण ज्या टोटल राईड्स केल्या आहेत ना, टोटल आपण 14 राईड केल्यात. त्यातली 13 ही टॅक्सी राईड होत्या आणि त्यातली एक फूड डिलेवरी होती. आणि सगळ्या राईड करून आहे ना आपण टोटल आपण डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. हे बघा स्क्रीनवर येते, एवढं डिस्टन्स आपण ट्रॅव्हल केलं आहे. आणि प्लस आपण आजची जी अर्निंग केली आहे ती 912 रुपये .7 पैसे. आणि त्यातली एका कस्टमरने आपल्याला 100 रुपये टिप दिली, तर बरोबर 1012 रुपये .7 पैसे आज रात्रीची एवढी अर्निंग आहे. तरी आज रात्री आहे ना आपण खूप आहे ना कमी राईड घेतल्या, नाहीतर 20 राईडच्या आसपास होता. तरी 1000 इनफ आहे आज रात्रीसाठी. आता इथून आपल्याला पळायचं आहे घरी. सध्या आता डोकं जड झालं आहे माझं आणि इथून आता घरी पळतो आणि छानपैकी झोपतो. व्हिडिओ एक्सपोर्टला पण टाकायच्या आहेत सगळ्या. अजून थांबायची इच्छा होती, पण आता झोप यायला लागली आहे. बोला नको रिस्क उगाचची. पॅसेंजर पण धोक्यात, आपण पण धोक्यात, त्यापेक्षा घरी गेलेलं बरं. आणि आपली 12 दिवसाची टोटलची अर्निंग झालेली आहे. 11 दिवसाची अर्निंग आणि आपली 12व्या दिवसाची अर्निंग अशी टोटल मिळून 8645 रुपये अर्निंग झालेली आहे. आपली 11व्या दिवसाची 55 रुपयाची अमाऊंट याची बाकी आहे, म्हणजे 8700 रुपये. बरोबर 8700 म्हणजे 9000च्या आसपास आपली 12 दिवसापर्यंतची अर्निंग आहे. जे रॅपिडो करून अर्निंग करतो आहे ना, त्यामध्ये मी माझा पेट्रोल एक्सपेन्सेस धरत नाही. कारण की कसं आपलं जो पेट्रोल आहे आपण डेली यूजसाठी पण यूज करतो, घरच्या कामांसाठी, ऑफिसला जायला. तर आपला जो पेट्रोलचा खर्च आहे ना, तो मी आपला सॅलरी अकाउंट आहे ना त्याच्यातूनच आम्ही मायनस करून टाकतो. रॅपिडोच्या वॉलेटला तो खर्च धरत नाही मी. तर ही होती आपली 12व्या दिवसाची नाईट रॅपिडो अर्निंग. तर तुम्हाला हा रात्रीचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण पण भेटू अशा पुढच्या एका नाईट व्लॉगमध्ये. आता ना जास्त काय असं कवर करता आलं नाही, कारण काय माहिती आहे का, सगळ्या अशा ज्या अर्निंग आहे ना त्या असं करायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठी बनते आणि जो मेन कंटेंट दाखवायचा राहून जातो. तर हा होता आपला रॅपिडोमधून 1 लाख रुपये अर्न करण्याचा नाईटचा व्लॉग. पुढे पण आपण नाईटचे व्लॉग आपण करणार आहोत. आतापर्यंत एवढंच. मी आता तुम्हाला भेटतो 1 लाख रुपये अर्निंग चॅलेंजच्या डे 13मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.
भाई थंडी भरली मला